तुमचं नाव काय आणि गाव कुठलं सांगा तुम्ही. माझं नाव सुरेश गणपत बडाले. हा. प्रॉपर मी वेताळला राहणारा एनटी समाजातला मी आहे. घरकुल माझ्या मंडळीचे नाव झाले. एनटी समाजाच्या म्हणजे मागासवर्गीय समाजामध्ये तुम्ही मोडता. भटके जमातीमध्ये तुम्ही मोडता. व्यवसाय काय तुमचा? भिक्षा मागायची, भीक मागायची. आपलं भिक्षा मागायची. पण ठीक आहे बाबा, आता तुम्ही मला एक सांगा, तुम्हाला कधीपासून ग्रामपंचायतनी तुमच्याकडे अनुदान मागितलं आणि काय काय झालं तुमच्या बरोबर ग्रामपंचायत? 2023ला घरकुल आपलं मंजूर झालं. 15 वर्षानंतर बरं का. मग मी आपली दीपोळी गेल्या वर्षी झाली दीपोळी झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी घराच्या कामाला सुरुवात केली. पुढं काम चालू केलं. 15,000 पहिलं 15,000 रुपये मला घरात हप्ता आला. मग आता संघाचं अनुदानाच्या संदर्भात काय झालं तुमच्या बरोबर? सांगा ते मला. ऐका ना, तो 15,000 हप्ता आला. मी किरकोळ काम चालू केलं. घरकुलाचं. ओके. घरकुलाचं चालू केलं. त्याच्यात मी स्वतःचे थोडे पैसे घालवले, कारण ते पैसे काय मला पुरलेच नाही मला. हो. ओके. आणि मग त्यांचा 17,000 रुपये हप्ता आला मला. 17,000 रुपये हप्ता. तिथून पुढे मी किलो पहिला हप्ता आला का? दुसरा 17 आला. पहिला किती आला? 15 आणि 17 आले. तिचा हप्ता आला. त्याच्यानंतर तिचा हप्ता आला. तर आता सांगायचं तात्पर्य यांनी घरकुल योजनेमध्ये लाभार्थी आहेत आणि मागासवर्गीय. तर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हणजे तर यांना हप्ता आलाय, घरकुलाचे अनुदान आले, सगळे अनुदान पूर्ण झाले का आतापर्यंत आलेले? ते पूर्ण झाले, फक्त संघटन बाथरूमचं राहिले. मग आता आपण पाहू शकता कचळगावचे रहिवासी सुरेश गणपत भराडी. तर खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर शोकांची काय आहे, शासनाचा निर्णय थेट लाभार्थ्याच्या अकाउंटला पैसे द्यायचे. आणि खऱ्या अर्थाने सांगायचं म्हटलं तर यांच्या गोरगरीवरती अन्याय होतोय. तुम्ही सांगा, आता मला सांगा बाबा, तुम्हाला अनुदान घरकुल याचं संडासचं अनुदान च्या बाबतीत का अडवणूक झाली? ते आता मला बाळाला सांगते ना. मग किती पैसे ते मागितले तुम्हाला? ते मला म्हणलं होतं 12,000 रुपये तुम्हाला भेटते. मग तुम्हाला भेटणार आहे. मग त्यांनी किती ग्रामपंचायतच्या कोण आला होता माणूस इथे तुमच्याकडे? तरी मला तुम्हाला ऑफिसमध्ये बोलावलं. तुम्हाला नानीदान तुम्हाला बोलावलं. याला इकडे पुढे आहे तुम्ही. नानीदान तुम्हाला बोलावलं. म्हणजे नानी कोण? नाव काय त्याचं नाव सांगा. चंद्रबाबा काय? तुकाराम बोंबले. चंद्रबाबा तुकाराम बोंबलेला बोलावलं. आता मला एक सांगा, तिथे गेल्यानंतर काय झालं घटनाक्रम मला सांगा. तिथे गेल्यावर ते म्हणले तुमचा हप्ता आला का? तर मी म्हणलं अजून आमचा हप्ता पडलाच नाही म्हणलं. तर ते म्हणले तो 2,000 रुपये आणून द्या नाणी तुम्ही. ते म्हणले हप्ता पडला तरच देऊ आम्ही. देणार 2,000 म्हणजे संघाचे 2,000 रुपये कोणा मागितले? ग्रामसेवक मॅडमनी स्वतः मागितले. आणि अजून कोण होते? नाणी तुम्ही होते. पण ग्रामसेवक मॅडमनी स्वतः तुम्हाला घरकुलाचा हप्ता मागितला. म्हणजे याचा संघाचा 2,000 रुपये का मला 2,000 रुपये द्या आणि मग तुमचे पैसे तुमचे कोणत्या साहेबाला? मग त्याला साहेबाचं नाव विचारून घ्या. खऱ्या अर्थाने मला बोलावलं बरं का, तर मी मॅडम डायरेक्ट बोललो. हो, काय बोलले? मग आम्ही भीक मागून खातो, तुम्हाला 2,000 रुपये कोण द्यायचे? तिने सांगायचं काय माझ्या सांगितलं, पण मग तुमचे काम ओके झाले, आम्हाला 2,000 रुपये पाहिजे. ते म्हणते. पण ते कशामुळं का काढलं? तर 4 लाखाचं मला माहिती नाही बरं का कोण होती. पण म्हणून कशासाठी देऊ? अहो 1 लाख 1.5 लाखात घर होतं ना म्हणलं. ठीक आहे, चालेल. सांगायचं म्हटलं तर आता आपण पाहू शकता हे लाभार्थी, या लाभार्थ्यांना अनुदान येतं शासनाचं. शासनाच्या GR थेट लाभार्थ्यांच्या अकाउंटवरती पैसे येतात. मग ह्या ग्रामपंचायतच्या बगलबाच्यांनी किंवा कोणी भ्रष्टाचार करीत असेल तर खऱ्या अर्थाने मी शासनाला आवाहन करतो की या ग्रामपंचायतीची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने ज्या लाभार्थ्यावरती अन्याय झालाय असाच सर्व चौकशी लावून याच्या कारवाई झाली पाहिजे. तुम्हाला ग्रामपंचायतवाल्यांनी 12,000 रुपयाची अनुदान येणार होते. 12,000 रुपये काय संडासाचं. तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी 2,000 रुपये शिपाईने सांगितले ना.
काय 2,000 रुपये आम्हाला ग्रामपंचायतमध्ये आणून द्या. 2,000 रुपये तुम्हाला आणि तुमच्या बाजूवाल्यांना. कोणाला? मंदा सुरेश बराडे. आपलं नाव काय सर्वप्रथम सांगा. चंद्रभागा तुकाराम बोंबले. हा आपण कुठं राहता? तिकडं तिथं आमच्या शेजारी वेताळ्यात. कोणत्या आलीला? साडबारची समोर. तर आता आपण पाहू शकता ही आजी वेताळ या ठिकाणी राहत असली आहे. खऱ्या अर्थाने आजींना अनुदान आलेलं आहे संडासचं. तर 12,000 रुपये अनुदान आलेलं आहे. तर ग्रामपंचायत त्यांच्याकडून 2,000चा शिपाई तगादा लावतोय का 2,000 रुपये तुम्ही जमा करा. जर शासनाचा GR असा असेल का मागणी शासन फुकट देत असेल 12,000 रुपये तर यांनी 2,000 रुपये मागण्याचा तरतूद लावलेली आहे. तर दुसरी गोष्ट कधी मागितलं तुमच्याकडे पैसे? त्या दिवशी दिवाळीच्या दिवशी. कोणती दिवाळी? आपली दिवाळी रे. देव दीपावली. म्हणजे देव दीपावलीच्या दिवशी यांच्याकडे शिपाई आली ना. शिपाईने मागितलं. कोण शिपाईचं नाव काय? चांदबाई. चांदबाई शिपाई आहे त्या ठिकाणी आजी सांगतात. तर त्या शिपायाने यांच्याकडे 2,000ची मागणी केली. दुसरी गोष्ट अजून काय काय मागणी केली तुमच्याकडे? आमचं पैसे भरलं आणि तुम्हाला नंतर अनुदान येणार 12,000 पैसे राहिले आमचे. पाहू शकता या आजी मोलमजुरी करती, शेतीवाडी कामं करती, कष्ट करती. या आजीला कुठलाही आसरा नसून ही आजी आपलं स्वतःचं संगोपन आणि आपल्या नातवंडांचं मुलगा वाप झालेला आहे अशी व्यथा असताना खऱ्या अर्थाने आजीला मानायला पाहिजे. आजी तुमचं वय किती आता? साधारणतः 70 आहे का? आता बघा आता ही वृद्ध आजी आहे, 70 वर्षाची आजी आहे, आपल्या नातवंडाला सांभाळती. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकता ह्या गोरगरीब आजींना या ठिकाणी अशा विषयी अनुदान आलेलं आहे 12,000 रुपये संघटचं. तरी त्याच्यातही 2,000 रुपये ग्रामपंचायतचे लोक मागतात. म्हणजे शासन सांगते का 12,000 रुपये तुम्हाला अनुदान असेल. तर अशा पद्धतीचं या ठिकाणी भ्रष्टाचाराचा विषय चालू आहे. तरी सदरी प्रशासनाने याची दखल घ्यावी ही विनंती.